इथे सुरुवात होत आहे चहा-पाण्याच्या फंक्शनसाठी. भरपूर जणांना प्रश्न पडला असेल, की चहा-पाण्याचं फंक्शन म्हणजे नक्की काय? मलाही असाच प्रश्न लग्नाच्या अगोदर पडलेला. मी विचार करायची चहा-पाण्याचं फंक्शन म्हणजे तिथे चहा आणि पाणी द्यायचं सर्वांना म्हणजे झाला फंक्शन. सो गाईज जे रायगड साईडचे आहेत, कोकणातले आहेत त्यांना चहा-पाण्याचा फंक्शन हा नक्कीच माहिती असेल. काही ठिकाणी याला सुपारीही बोलतात, वधूवर निश्चित कार्यक्रम किंवा मग नावठासणी असंही म्हणतात. इथे दोन्ही फॅमिलीज, त्यांची भावकी, त्यांचे रिलेटिव्ह सर्व असे एकत्र येतात. त्यांची मीटिंग होते. त्यांच्यासमोर पूर्ण वधू आणि वर दोघांनाही उभं केलं जातं. त्यांना भरपूर सारे प्रश्न विचारले जातात, की तुम्ही या लग्नाला तयार आहात ना? कोणाची जोर जबरदस्ती वगैरे तर नाही आहे ना? मग जेव्हा दोघंही जणं रेडी होतात, त्यांची फॅमिली रेडी होते, त्याच्यानंतर असे छोटंसं सेलिब्रेशन इथं केलं जातं. त्यालाच नावठासणीचा प्रोग्राम किंवा मग चहा-पाण्याचा फंक्शन असंही म्हणतात. सो फंक्शन झाल्यानंतर आम्ही मस्त छानसं असं सेलिब्रेशन केलं आणि त्यानंतर बसमध्ये घरी जात होतो आणि जाताना खूप छान असा डान्स वगैरे केला, मस्त एन्जॉय करत घरी पोचलोत. सो भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू सो मच.